कसं वाटलं? कसं वाटलं? मला आवाज काही येईना बुवा. मग एकदा शेवट मी सांगते की एकदा जोरात हात वर करून टाळ्या ह्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी होऊ द्या. धन्यवाद. आता आपल्या शाळेची आन बान शान असं असलेलं जे काही आमचे जे काही उत्कृष्ट आणि आदर्श ठरलेले जे काही विद्यार्थी असतात, हे आपल्या शाळेची मशाल हे पुढे नेण्याचं काम नेत असतात. तर असे हे विद्यार्थी, आता मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आता मशाल प्रज्वलित करण्याचं कार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री विक्रम तरे साहेब आणि शाळेचे आमचे अध्यक्ष संस्थेचे माननीय श्री संजय राय सर यांच्या हस्ते आपण ही मशाल प्रज्वलित करणार आहोत. मी मान्यवरांना बाकीच्या विनंती करते की आपल्यासाठी समोर मंचाच्या समोर बसण्याची बैठक व्यवस्था केलेली आहे. आपण तिथे आसनस्थ होऊ शकता. ज्ञानाची पराजून तलवार, सोबती घ्या क्रीडेची ढाल, जाऊ साता समुद्रापार सन्मानाने पेटू क्रीडा मशाल. अंधाराच्या वाटेवर घेऊन हाती मशाल, अन्यायाविरुद्ध लढवीर होऊन खुशाल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या महादुर्गा मराठी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची ही मशाल प्रज्वलित करावी. आपल्या या शाळेची ही प्रज्वलित मशाल की एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आपले सर हे आपली मशाल प्रज्वलित करत आहेत. तर आपला इयत्ता 9वीचा विद्यार्थी मंचावर मशाल पुढे सरसवण्यासाठी पुढे आलेला आहे. सर्वप्रथम मी सरांच्या हातून पुढे मशाल नेण्यासाठी इयत्ता 9वीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हेमंत शिंदे याने टेबल टेनिसच्या आंतरशालेय स्पर्धेत विजय मिळवला आहे. त्यानंतर मशाल पुढे जात आहे आणि पुढे महादुर्गा शाळेतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श ठरलेली इयत्ता 10वीची आरोही दावळकर हिच्याकडे शाळेची मशाल ही जात आहे. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेती ठरलेली कॅप्टन इयत्ता 10वीची नैना घायवाने हिच्याकडे जात आहे. त्यानंतर कॅरम स्पर्धेमध्ये विजेती ठरलेली इयत्ता 6वीची विद्यार्थिनी सायमा पठाण आपल्या हातात मशाल घेत आहे. पुढे इयत्ता 6वीची वर्गात उत्कृष्ट ठरलेली विद्यार्थिनी विदीक्षा फाले हिच्याकडे मशाल गेलेली आहे. मशाल पुढे जात आहे. मुलींमध्ये कॅरम स्पर्धा विजेती ठरलेली विद्यार्थिनी दुर्वा कदम इयत्ता 7वी हिच्याकडे मशाल गेलेली आहे. पुढे टेबल टेनिस विजेती इयत्ता 7वीची विद्यार्थिनी सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी कृतिका सिंगोटे हिच्या हातून मशाल पुढे जात आहे. त्यानंतर इयत्ता 8वीची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी प्रणाली सूर्यवंशी हिच्याकडे मशाल अभिमानाने पुढे सरकत आहे. इयत्ता 5वीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी विनय कदम याच्याकडे मशालीचं आगमन होत आहे. पुढे इयत्ता 7वीची विद्यार्थिनी बॅडमिंटन विजेता व टेबल टेनिस विजेती वैष्णवी शेलार हिच्याकडे पुढे जात आहे. त्यानंतर इयत्ता 10वीची विद्यार्थिनी अनुष्का मोरे हिने बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजय मिळवला आहे.
त्यानंतर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी झालेली इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कावेरी ताटे हिच्याकडे मशाल गेलेली आहे आणि तिच्या हातून मशाल अभिमानाने पुढे जात आहे। इयत्ता 10वीची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी अक्षरा सावळे ही आपली मशाल उंचावत पुढे क्रिकेट स्पर्धा विजेता इयत्ता 10वीचा विद्यार्थी रोहित कदम याच्या हाती सन्मानाने मशाल पुढे जात आहे आणि सरते शेवटी आपली मशाल टेबल टेनिस स्पर्धेचा विजेता इयत्ता 9वीचा विद्यार्थी रोशन वाघमारे याच्याकडे अभिमानाने ही मशाल सुपूर्त होत आहे। तर अशा प्रकारे मशाल आता आपल्या मंचावर येत आहे। तर सर्व पालकांनी अतिशय जोरात टाळ्या वाजवून आमच्या मशालीचं स्वागत करायचं आहे। हे हाती मशाल, हे हाती पेटती मशाल, आता हीच तलवार आणि हीच ढाल, बरसतील धारा विजयू पाहिल वारा, संयमतेचा खेळ सारा, भासेल काहींना हा काजवा, आरास बनते जेव्हा पेटतो एक एक दिवा, डोंगराने ओढली वनव्याची शाल, बनू पाहतो हे गर्द अंधारात तो मशाल, माहित आहे विजेल कधीतरी ही पण ज्योत, पण अंतरीची मशाल विजाया नाही कोणाचा स्रोत, तिमिराकडून तेजाकडे येणेही कुणाच्या मनात पटत नसते, पण अनिष्ट प्रथा मोडल्या विना क्रांतीची मशाल पेटत नसते। अशा प्रकारे या आपल्या उज्ज्वलतेच्या मशालीचं आगमन आपल्या मंचावर झालेलं आहे। उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली, असं घेऊन आलो सत्याची मशाल, आणला प्रकाश मी या अंधाऱ्या रात्री, युगाने युगे तुम्ही अज्ञानातच घोरत पडला, आता घे शिक्षणाची मशाल हाती, असं हे अतिशय दिव्य असं मशालीचं कार्य संपन्न झालेलं आहे। मी फक्त विद्यार्थ्यांना ऑर्डर देईल त्या पद्धतीने ही मशाल विजयाचं प्रतीक अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारी आणि फक्त विद्यार्थी प्रतिज्ञेसाठी तयार होतील। मान्यवरांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे, तैयार हो। आम्ही माँ दुर्गा शाळेचे विद्यार्थी प्रतिज्ञा करतो की मी माँ दुर्गा शाळेचा विद्यार्थी म्हणून शाळेतील सर्व नियमांचे पालन करीन। मी माझ्या शाळेतील वरिष्ठांचा, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि सर्वांशी सौजन्याने वागेन। मी अध्ययनाचे सर्व ज्ञान प्रशिक्षण घेईन आणि नवनवीन उपक्रमात सहभागी होईन। शैक्षणिक मूल्यांचा स्वीकार करून शालेय परिसर स्वच्छ ठेवीन। माझ्या शाळेचा विकास व माझी प्रगती यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद, जय माँ दुर्गा। एक साथ विसर्जन। तिमिराकडून तेजाकडे येणेही कुणाच्या मनात पटत नसते, पण अनिष्ट प्रथा मोडल्याशिवाय क्रांतीची मशाल पेटत नसते। जलती हुई मशाल एक इशारा कर गई मुझको, जलती हुई मशाल एक इशारा कर गई मुझको, देख मैं भी जलती हूँ तुझे रोशन करने को। मान्यवरांना मी विनंती करते की मंचासमोर आपल्याला बैठक व्यवस्था केलेली आहे, आपण आसनस्थ व्हावे आणि आपल्या कार्यक्रमासाठी कल्याणपूर्वच्या लोकप्रिय आमदार या थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत, त्यामुळे
कार्यक्रमाला तुम्हालाही आतुरता असेल की मान्यवर आले, ताई आल्या नाहीत, पण ताईसुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवणार आहेत, त्या वेळात वेळ काढून उपस्थित राहणार आहेत. आपल्या शाळेने रौप्य महोत्सवी वर्षामध्ये म्हणजेच शाळेला 24 वर्ष पूर्ण झाली असून 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आपणा सर्वांना सांगण्यास मला आनंद होत आहे की आपल्या मा दुर्गा शाळेच्या ज्या चाळीतील वर्गखोल्या आहेत त्याचं आपल्याला भव्य अशा इमारतीमध्ये रूपांतरण करायचं आहे. आणि आम्ही पाहिलेलं हे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपण आम्हाला आर्थिक व वस्तुरूपामध्ये सहकार्य करू शकता आणि आमची स्वप्नातील शाळा ही संकल्पना पूर्णत्वास नेऊ शकता, अशी मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पालकवर्ग यांना सर्वांच्या वतीने विनंती करते. आणखीन एक आनंदाची बातमी अशी की आपल्या मा दुर्गा ज्युनियर कॉलेजमध्ये आता पुढील वर्षापासून कम्प्युटर सायन्स सब्जेक्टमधून महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तर मग आता चिंता कशाला? KG पासून ते 12वी पर्यंत आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स यामधून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ते BS राय एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री संजय राय सर यांनी. आणि आपण आता आपल्या पाल्याचा परिसरातील इतर व्यक्तींना सांगून आपल्या या संस्थेमध्ये इयत्ता KG पासून ते 12वी पर्यंत प्रवेश घेऊ शकता. आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाची जी आतुरतेने वाट पाहत आहात त्याची सुरुवात करूया. कार्यक्रमासाठी अँकरिंगसाठी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी मंचावर यायचे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या सोहळ्यात मी आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कलागुणांना वाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नृत्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे, निबंध, भाषण, कवितेंमधून विचारांचं मंथन आहे. शाळेचं गॅदरिंग म्हणजे या तरुणाईचं स्पंदन आहे, स्पंदन आहे. ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या नृत्यकला सादरीकरणाची सुरुवात करण्यासाठी मी रंगमंचावर दिव्या शिंपी व रोशन वाघमारे या विद्यार्थ्यांना व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना सुद्धा रंगमंचामागे उपस्थित राहण्याची विनंती करते आणि पुढील कार्यक्रमाचं पर्व तुमच्या हाती सुपूर्त करते.